आवाज येतो का? सर स्क्रीन दिसते का? Yes, sir. ठीक आहे. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast and mark your attendance. 24 जण बघा आहे ना आलेत आणि 7 जणांनी फक्त अटेंडन्स लिहिलेली आहे. प्रॅक्टिस केली का? सगळ्यांना येतं का टर्बो सी ड्रॉइड ऍप्लिकेशन वापरायला? यस सर. प्रॅक्टिस करा बरं का. हा विषय प्रॅक्टिकल आहे थोडासा बघा आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये असला असता तर प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला 4 तास इकडे कम्प्युटरवरती प्रॅक्टिस करायला भेटली असती. ठीक आहे. But because of due to this COVID pandemic situation, it is not possible for you to visit our lab, and you are missing actually that practice. So काय म्हणणार बघा ना, to perform practice one application we have suggested. Okay, we are using म्हणू आपण. Name of that application is Turbo C Droid, and that application is sometimes it processes very slow. Okay, such kind of problems you will come across, and this happens because of your मोबाईल रॅम ऑफ युअर मोबाईल असं म्हणू आपण. रॅम जर थोडीशी कमी जास्त असेल तर ते थोडंसं सॉफ्टवेअर स्लो चालतं. ठीक आहे. कधी कधी कीबोर्ड चालणार नाही. थोडासा पेशन्स ठेवा. स्लोली थोडंसं ऑपरेट होईल अधून मधून. बरोबर. हॅलो. Yes, sir. लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव सीन कॅरेक्टर सेट झालतं हे. बरोबर. Collection or group of characters where characters can be alphabets, digits and special symbols. Hello. Yes, sir. Yes, sir. Uppercase letters, lowercase letters we can use while writing our program. Sometimes we are using digits also. From 0 to 9 10 digits we are using special symbols or list of all and special symbols we have written. आणि जे काय आपण इकडे बघतोय ते नोटबुक मध्ये लिहून काढताय का वापस? हॅलो. आपण डिक्टेट नाही करत आहे, नोट्स देत नाहीये. ह्या नोट्सच तुम्ही डायरेक्ट नोटबुक मध्ये लिहून काढणार आहात. हॅलो. Yes, sir. आणि जे काय प्रोग्राम तिकडे स्क्रीनशॉट घ्यायला लावतोय मी, ते स्क्रीनशॉट घेतलेले प्रोग्राम पण तिकडे वहीमध्ये लिहून काढायचे, जेणेकरून प्रॅक्टिस होईल तुमची. हॅलो. येस. यस सर. Yes, sir. So today we are moving towards next point where theoretically first of all we will try to understand what is mean by problem solving techniques. 1 मिनिट राहिला आहे ना. 1 मिनिट आपण वेट करतोय. तोपर्यंत आहे ना स्टुडंट दोज हू हॅव जॉईन वन्स अगेन आय एम रिक्वेस्टिंग बिकॉज 43 स्टुडंट्स हॅव जॉईन ओनली. आय एम फाइंडिंग 39 मेसेजेस. मला वाटतं 4 जण कोणतरी मिस झालेत बघा आहे ना रोल नंबर टाकायचे. हॅलो. लेट अस स्टार्ट. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Sir, algorithm and flowchart. Okay, these are the two methods, these are the two techniques with which problem we can solve. Now here in this subject, programming for problem solving, this subject we are using to solve some mathematical problems. आपण छोट्या प्रमाणात थोडासा विचार करत आपण शिकतोय ना हे इन्स्ट्रक्शन्स कशा द्यायच्या आहे ना मशीनला, मशीनकडून कसं कॅल्क्युलेट करून घ्यायच्या काही गोष्टी. तर त्याच्यासाठी ह्या 2 टेक्निक्स महत्वाच्या ज्या आपल्या ब्रेनमध्ये आपल्या डोक्यामध्ये झाल्या पाहिजेत. आणि ह्या 2 गोष्टी जर झाल्या तरच आपल्याला प्रोग्राम लिहिता येतात. ओके. त्याच्यामधली पहिली जी स्टेप आहे हे आज आपण समजून घेतोय ना, अल्गोरिदम, ज्याच्याबद्दल मी मागच्या पण लेक्चरला मला वाटतं सांगितलंय ना. अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल कोवारिझमी, Arabic mathematician who put this method in front of entire world and first time.
त्यांनी सांगितलं तिकडे की जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल काही आणि तो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर फक्त एक पेन आणि पेपर लागतं. त्या पेन आणि त्या पेनच्या मदतीनं त्या पेपरवरती तुम्ही काय करायचे आहेत, नंबर ऑफ स्टेप्स तुम्हाला फक्त लिहायचे आहेत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच्या. अँड वन्स यू विल राईट डाऊन ऑल दी स्टेप्स to solve the problem, and next step is what, if you will execute all those steps, definitely your problem will be solved. असं सांगणारा आहे ना अरेबिक मॅथमॅटिशियन अबू जफार मोहम्मद इब्न मुसा अल खोवारिझमी. लास्ट 2 नेम्स ऑफ हिज सरनेम म्हणू आपण, अल खोवारिझमी. आफ्टर हिज डेथ अँड टूक डिफरंट काइंड्स ऑफ प्रोनाऊन्सिएशन अँड लॅटर ऑन वी आर कॉलिंग इट एज अल्गोरिदम, असं नाव पडलं त्याचं. ठीक आहे. ह्या टेक्निक ही टेक्निक त्यांनी सांगितली पहिल्यांदा अरेबिक मॅथमॅटिशियननी, आणि त्याच्यामुळे आपण ते अल्गोरिदम तेव्हापासून आलेलं आहे. आणि अँड इफ यू वॉन्टेड टू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, और इफ यू वॉन्ट टू लर्न कम्प्युटर, अल्गोरिदम इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप बाय स्टेप प्रोसिजर यू शुड नो. जर त्यातली एक जरी स्टेप मिस झाली अँड definitely desired output you will not get. That's why step by step procedure is very important. And if step by step procedure, if you are writing, and so writing step by step procedure कशासाठी, to solve the problems, is called as an algorithm. Is called as an algorithm. कळलं का? हॅलो. is called as an algorithm. Yes, sir. Yes, sir. मला वाटतं चहाच्या एक्झाम्पलनी समजून घेतलेलं मागच्या लेक्चरला, आठवतं का? चहा बनवायची रेसिपी. हॅलो. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. तर ते एक्झाम्पल डोक्यामध्ये ठेवा आहे ना, ते महत्वाचं आहे. स्टेप्स जर आपण फॉलो नाहीत केल्या तर आपल्याला डिझायर्ड आउटपुट भेटणार नाही. ठीक आहे. सो फॉलोइंग स्टेप्स इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप असं म्हणू आपण. इन प्रोग्रामिंग ही पहिली स्टेप आहे. प्रोग्रामिंग मधली ही पहिली स्टेप आहे. अल्गोरिदम लिहायला यायला पाहिजेत विद्यार्थ्यांना. मग इकडे एक एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल मला वाटतं आपण मागच्या लेक्चरला 2 संख्यांचे बेरीज करण्याचा प्रोग्राम घेतला होता का तुम्हाला, का डिव्हिजन जी ला घेतला, आठवत नाही मला. हॅलो, फास्ट सांगा. नाही sir. No, ठीक sir. ठीक आहे. मग इकडे हा एक्झाम्पल आहे इकडे बरं का. एक्झाम्पल, हाऊ टू राईट अल्गोरिदम अँड राईट अँड अल्गोरिदम टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. इफ सपोज आय वॉन्टेड टू परफॉर्म ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, त्याच्यामध्ये पण परत 2 टाईप. नंबर हा एकतर इंटिजर असेल किंवा नंबर हा एकतर फ्रॅक्शनल व्हॅल्यू असेल. 2 टाईपचे नंबर, म्हणजे एकतर 10 घेतला, 20 घेतला, 25 घेतला, 52 घेतला, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येत नाही तसल्या नंबरला आपण काय म्हणतोय, इंटिजर नंबर्स असं म्हणतोय. आणि दुसऱ्या टाईपचे नंबर कसले, ज्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट येतो 1.5, 2.5. such kind of numbers if you are considering, we are calling them as fractional values, numbers with fractional values, जिकडे डेसिमल पॉईंट येतो. हे कळलं का? 2 टाईपचे नंबर्स. हॅलो, मॅथ्स मध्ये शिकलो आपण हे, इंटिजर आणि फ्रॅक्शनल व्हॅल्यूज. Yes, sir. Yes, sir. तर इकडे आपण पहिल्यांदा इंटिजर टाईपच्या व्हॅल्यूची बेरीज कशी केली जाते आणि त्याच्यासाठीचा अल्गोरिदम जर लिहायचा झाला आहे, तर इकडे अल्गोरिदमच्या स्टेप्स आहेत. स्टेप नंबर 1, ऍक्च्युली स्टेप नंबर 1 अँड स्टेप नंबर लास्ट विल बी एन स्टार्ट अँड एंड. पहिली स्टेप जर कुठली असेल अल्गोरिदम मधली तर ती सुरुवात असेल, आणि शेवटची जर स्टेप कुठली असेल अल्गोरिदम मधली तर तो एंड असेल. समजलं काय? पहिली आणि Yes, sir. शेवटची स्टेप, स्टार्ट अँड एंड. Yes, And sir. in between start and end, number of steps are varying, out of which again there are some common steps म्हणू आपण. Step number 2, if you'll observe here, it is mentioned read a and b, where a and b are 2 integer values असं म्हणू आपण. हे व्हेरिएबल्स आहेत. मॅथ्स मध्ये शिकला आपण, x and y, these are the normal variables, values of why we are calling them as variable, because their values are changing. If values are changing, then we are calling them as variable. Variable का म्हणतो? व्हॅरी होतं ते. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. जे बदलतं, ज्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आणि कॉन्स्टंट म्हणजे अशी गोष्ट की त्याची व्हॅल्यू थ्रू आउट दी प्रोग्राम चेंज नाही होत. 2.5 जर मी घेतलं तर ते 2.5 जे काय आहे ते थ्रू आउट माय प्रोग्राम 2.5 राहणार. बट इफ आय एम कन्सिडरिंग सम व्हेरिएबल्स अँड इफ आय एम चेंजिंग व्हॅल्यूज विच आर present at these variables, I can change the values, and if I am changing the value, we are calling them as variables. व्हॅल्यू जर चेंज झाली तर त्याला व्हेरिएबल म्हणतोय आपण. व्हॅल्यू जर सेम राहिली तर त्याला कॉन्स्टंट म्हणणार. हॅलो,
Yes, sir. Yes, sir. So what is our algorithm? Where we are performing addition of two integer numbers म्हणू इकडे integer असा शब्द लिहूया आपण बघा ना integer. And if we want to perform addition of two integer numbers, then these are the steps, out of which first one is start, second one is read A and B. Read A and B means what? A and B, these are our input variables. समजून घ्या ना. A and B हे आपलं इनपुट व्हेरिएबल्स आहेत. ह्या A आणि B च्या व्हॅल्यूज कम्प्युटरनी वाचल्या गेल्या पाहिजेत. ह्याला दोन शब्द वापरले जातात मोस्ट ऑफ दी टाइम्स. ओके, समटाइम्स रीड, समटाइम्स स्कॅन. स्कॅन आणि रीड ह्याचा अर्थ सेमच घेऊ आपण. जिकडे ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या दोघांची बेरीज करायची त्या दोन व्हॅल्यूचं रीडिंग म्हणू आपण किंवा स्कॅनिंग होतं कम्प्युटर कडून. कळलं का सेकंड स्टेप? Yes, sir. सेकंड स्टेप इज फॉर इनपुट व्हेरिएबल्स म्हणू आपण. सेकंड स्टेप इज फॉर इनपुट व्हेरिएबल्स, वेअर इनपुट व्हेरिएबल्स वी आर रीडिंग और वी आर स्कॅनिंग. स्टेप नंबर 3, we are performing some operations, we are using some formulae where actual calculation will be done, processing will be done. त्याच्यासाठी आपण फॉर्म्युली वापरणार. स्टेप नंबर 3, ऍक्च्युअल लॉजिक और ऍक्च्युअल फॉर्म्युली वी आर युजिंग इन स्टेप नंबर 3. काय अडचण? बेरीज झाली इकडे ए प्लस बी ही मॅथमॅटिक्स आहे, ह्याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नसावी. जो काही ए व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू असेल, बी जो काही व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू असेल, ह्या दोन्ही व्हॅल्यूची बेरीज होणार इकडे स्टेप नंबर 3. काय अडचण? No, sir. No, sir. Second last step, which is again very important, whatever answer you have calculated, processing is done in the step number 3. Result will be stored in some of the variables. So displaying result, okay, displaying result on the output screen. A आणि B जी काही व्हॅल्यू आहे ती जर आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली किंवा डायरेक्ट ए आणि बी हा रिझल्ट जरी स्क्रीनवरती दाखवला तरी हा रिझल्ट आहे. सो डिस्प्लेइंग रिझल्ट ऑन द आउटपुट स्क्रीन इज द सेकंड लास्ट स्टेप, व्हेरी इम्पॉर्टंट. अँड लास्ट स्टेप इज एंड. कळलं का ह्या स्टेप्स? हॅलो, Yes, sir. Yes, sir. ह्याच्यामध्ये काय अडचण? No, sir. आता आपण टर्बो सीच्या स्क्रीनवर जातोय बरं का. तिकडे आपण ऍक्च्युअल प्रोग्राम लिहून समजून घेणार आहोत की स्क्रीन दिसते का? अल्गोरिदम समजला का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. स्क्रीन दिसते का बघा? यस. Yes, sir. Yes, sir. फाईल मध्ये जाऊन न्यू फाईल. आता मी जी डिव्हिजनला पण शिकवतोय बरं का, बी डिव्हिजनला पण शिकवतोय, अजून एक डिव्हिजन ई आहे त्यांना पण शिकवण्याचं मला वाटतं शिकवायला भेटते असं वाटतंय बरं का. तर काही फाईल्स ज्या काय आहेत त्या ऑलरेडी 1, 2, 3 अशा बऱ्याच काही फाईल झाल्या असतील, त्याच्यामुळे मी अंदाजे कुठलं पण नाव देतोय फाईलला, तुम्ही मात्र ओळींनी देत जावा. ठीक आहे. पहिली फाईल जर तुम्ही लिहिली असेल तर दुसरी फाईलसाठी 2.c द्या, तिसऱ्या फाईलसाठी 3.c द्या, चौथ्या फाईलसाठी 4.c द्या, अशा क्रमाने जावा पुढे. काय अडचण? मी काय पण नाव देतोय आता. हॅलो, Yes, sir. 70.c. मला वाटतं मी कमेंट बद्दल सांगितलेलं आहे तुमच्या डिव्हिजनला. येस. Yes, sir. Yes, sir. हा, Yes, sir. हा, आपण माहिती लिहितोय सगळ्यात पहिल्यांदा. अ सी प्रोग्राम टू परफॉर्म ऍडिशन ऑफ टू कसले नंबर? इंटिजर नंबर्स. Integer. सेव्ह केलं, एंटर दाबलं. हॅश इन्क्लूड का लिहायचं ते सांगतोय मी आता, समजून घ्या. हॅश इन्क्लूड stdio.h, नेक्स्ट हेडर फाईल हॅश इन्क्लूड conio.h,
नंतर मेन फंक्शन, विदाउट मेन फंक्शन प्रोग्राम विल नॉट बी एक्झिक्युटेड. प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार जर कोण असेल तर ते मेन फंक्शन आहे, त्याला विसरून आपण प्रोग्राम एक्झिक्यूटच करू शकत नाही, म्हणजे आपण आपला प्रोग्राम रन करू शकत नाही. त्याच्यामुळे मेन फंक्शनला विसरायचं नाही. तर ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कॉमन आहेत. एम आय राईट? हॅलो, हे शिकलो आपण. Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये stdio.h चा अर्थ काय आहे तो मी इथे लिहितोय. फॉरवर्ड स्लॅश म्हणजे मी कमेंट मध्ये लिहितोय, ठीक आहे. हे शिकलो आपण. 2 फॉरवर्ड स्लॅशेस म्हणजे कमेंट आहे ते. std म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच म्हणजे हेडर फाईल असं म्हणायचं त्याला. काय अडचण? हॅलो, No, sir. हा. conio.h ह्याचा अर्थ मी इथे लिहितोय कॉन्स्टंट. काही बुक मध्ये कॉन्स्टंट आहे, काही बुक मध्ये कन्सोल आहे, दोन्ही लिहितोय. कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. फाईल एकच आहे, फाईल. अर्थ कळला? हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता हे कशासाठी लिहायचं? ठीक आहे. कन्सोल स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल म्हणजे काय? इनपुट आणि आउटपुट, बर का. इनपुट आणि आउटपुट ह्या गोष्टींचं डीलिंग करण्यासाठी म्हणू आपण. इनपुट कीबोर्ड मधून घेण्यासाठी आणि आउटपुट स्क्रीनवर दाखवण्यासाठी, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी जर करायच्या असतील तर आपण इनपुट आणि आउटपुट स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन्स जे डेनिस रिची 1972 इन AT&T बेल लॅबोरेटरीज मध्ये, ऍक्च्युली डेनिस रिची नावाच्या कम्प्युटर सायंटिस्टनी म्हणू आपण, ही सगळ्यात पहिल्यांदा सी लँग्वेज जी काय आहे ती जगाच्या समोर आहे ना दिली आहे म्हणू आपण. आणि हा ओपन सोर्स आहे. हे सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल केलं की आपण वापरायला चालू करू शकतो, आपण कम्प्युटर किंवा मोबाईलशी इंटरॅक्ट करायला चालू करू शकतो. 1972 मध्ये आहे ह्याचा जन्म झाला म्हणू आपण. डेनिस रिची त्याचं नाव, ठीक आहे. हे मला वाटतं त्या नोट्स मध्ये पण पुढे येईल कुठेतरी, बरं का. आता एकदम लक्षात आल्यामुळे मी सांगतोय. काय अडचण? No, sir. No. हा, मग त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. मग त्यांनी ज्यावेळेस ते डेव्हलप केलं त्यावेळेस प्रिंटएफ फंक्शन, स्कॅनएफ फंक्शन, ठीक आहे, CLR SCR वापरला आपण, गेट CH वापरलं. मग हे जे काही फंक्शन्स वापरली आपण त्या डायरेक्ट फंक्शनचं कोडिंग त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, ठीक आहे. एक लाईन लिहितोय आपण, पण त्या एका लाईनच्या मागं बरंच काही मोठं, जसं आपण एक इन्स्ट्रक्शन देतोय तर त्या फॉर एक्झाम्पल बरं का, CLR SCR ह्याच्यावरून काय कळतंय कम्प्युटरला? हॅलो, Clear screen. Clear screen. हा, आउटपुट स्क्रीन क्लिअर करणे. पण हे जे काही एक स्टेटमेंट इथं लिहिलंय आपण, त्या एका स्टेटमेंटसाठी 100 किंवा 1000 लाईनचा कोड जो काही आहे त्या डेनिस रिचीने ऑलरेडी लिहिलेला आहे. लक्षात घ्या. आपण इकडे फक्त डायरेक्ट ते फंक्शन वापरतोय. आणि आपला ज्यावेळेस चॅप्टर नंबर 5 चालू होईल तिकडे आपण स्वतः आपले फंक्शन्स लिहिणार. जसं CLR SCR फंक्शन हे डेनिस रिचीने लिहिलं आउटपुट स्क्रीन क्लिअर करण्यासाठी, त्याच पद्धतीने आपण स्वतःचे फंक्शन्स ऍज अ प्रोग्रामर, चॅप्टर नंबर कितवा माझ्या लक्षात नाही आता, फंक्शन्स नावाचा चॅप्टर आहे, तिकडे आपण शिकणार हाऊ टू राईट आवर ओन फंक्शन्स. काय अडचण? हॅलो, No, sir. Sir. No. हे जे काही फंक्शन्स आहेत जे डेनिस रिचने ऑलरेडी डिफाईन केले, ते सगळे ह्या हेडर फाईल्स मध्ये डिफाईन केलेले आहेत. लक्षात घ्या. मग तुमच्या मोबाईलवरती ते येणार का नाही मला माहित नाही. मी कर्सर इकडे आणून माझ्या माऊसला आहे ना राईट क्लिक आहे, तिकडे राईट क्लिक मी stdio.h ह्या नावावरती क्लिक करतोय, राईट क्लिक माऊसची, तर मला स्क्रीन भेटते कसली काहीतरी बघा, stdio.h. तर ह्या हेडर फाईल मध्ये कुठले कुठले फंक्शन्स येतात हे स्क्रीनवर दाखवतं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामधलं मला वाटतं आपण मोस्टली 2 फंक्शन वापरतोय, ते म्हणजे एक प्रिंटएफ. दिसलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मला वाटतं हा मागच्या प्रोग्राम मध्ये आपण प्रिंटएफ वापरलेला आहे, बरोबर, वेलकम मेसेज स्क्रीनवर दाखवण्यासाठी. हॅलो, Yes, sir. Yes, sir. दुसरं एक महत्वाचं फंक्शन आज आपण शिकणार आहे ते वापरण्यासाठी, ज्याला आपण स्कॅनएफ म्हणू, ठीक आहे. तर हे स्कॅनएफ, मग प्रिंटएफ आणि स्कॅनएफ किंवा ह्या सगळ्या फंक्शन्स मधलं जरी कुठलं फंक्शन जर तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला कधी वापरायला लागलं तर तिकडे stdio.h नावाची हेडर फाईल ही प्रोग्रामच्या टॉपला लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण stdio.h लिहितोय वरती. कळलं काय? स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. हॅलो, Yes, sir. Yes. file in which standard library functions are already written by Dennis Ritchie. These standard library functions we are using in our program directly, and if we are using some standard library functions, in such cases stdio.h header file needs to be included at the top. Yes,
येस. Yes, sir. Yes. हा, त्याच पद्धतीने कॉन्यो डॉट एच वरती मी कर्सर आणतोय माऊसचा, राईट क्लिक माऊसची प्रेस करतोय. इकडे सुद्धा सर्टन फंक्शन्स यू विल फाइंड फॉर दिस कॉन्यो डॉट एच. आउट ऑफ these all functions mostly we will be using in our सी लँग्वेज. ते दोन फंक्शन्स, त्यांची नावं CLR, SCR आणि गेट CH वापरले का हो आपण? Yes, sir. Yes. मग हे दोन फंक्शन जर तुम्ही वापरायला गेला तर हे दोन फंक्शन कुठल्या हेडर फाईल मध्ये तुम्ही वापरताय त्या हेडर फाईल नीड्स टू बी इन्क्लुडेड ॲट द टॉप. देअरफॉर हॅश इन्क्लूड कॉन्यो डॉट एच. इन्क्लूड म्हणजे आपण ही समाविष्ट करतोय बघा आहे ना, आपल्या फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये ह्या हेडर फाईल्स आपण टाकतोय. ह्या हेडर फाईल्स टाकल्यानंतर ह्या हेडर फाईल्स मध्ये जे काही स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन जे डेनिस रिचीनी लिहिलेले आहेत 1972 आहे, 1972, AT&T बेल लॅब्स USA आहे ना अमेरिकेमध्ये ही डेव्हलप झाली लँग्वेज. तर तिकडे त्यांनी ते ऑलरेडी ह्या हेडर फाईलमध्ये काही फंक्शन्स डिफाईन केलेले आहेत. ते फंक्शन जर डायरेक्ट वापरायचे असतील तर त्या हेडर फाईल आपल्याला ऍट द टॉप इन्क्लूड करायला लागतात. समजलं काय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आणि ह्याचं जे काही महत्व आहे, ह्याचं महत्व आपण फंक्शन चॅप्टर मध्ये शिकू. फक्त आता काय लक्षात ठेवणार की मेन फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. विदाउट दिस फंक्शन वी कॅनॉट एक्झिक्यूट आवर प्रोग्राम. हे जे काही रन करतो आपण, हे रन करण्याचं काम जे काही ते मेन फंक्शन करतं. जर मी मेन फंक्शनच लिहिलं नाही तर माझा प्रोग्राम एक्झिक्यूट होत नाही. एरर आलं बघा, डिक्लेरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली. हॅलो. Yes, sir. Yes, sir. मेन फंक्शन लिहिलं नाही. मग आता फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे व्हॉइड आणि एक स्पेस देऊन इकडे मेन फंक्शन लिहितोय आपण, मेन आणि गोल कंस हे फंक्शन. आणि हे जर फंक्शन लिहिलं तर आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. तो एरर वगैरे दाखवत नाही. आय कॅन एक्झिक्यूट माय प्रोग्राम. येस. येस. आउटपुट स्क्रीन क्लिअर केली नाही आपण अजून, त्याच्यामुळे हा मेसेज दिसतोय. हे बघितलंय आपण. हॅलो. Yes, sir. Yes, sir. नाव आय एम इन्क्लुडिंग माय फर्स्ट इन्स्ट्रक्शन दॅट इज CLR SCR आणि गेट CH ही आपल्याला आउटपुट स्क्रीन धरून ठेवण्यासाठी. एवढंच लिहिलं. मी कंपाईल केलं, एरर काय नाही आलं. मी रन करतोय, मला स्क्रीन दिसली आणि क्लिअर झालं माझं आउटपुट. हॅलो. आउटपुट स्क्रीन क्लिअर केली आपण. येस. Yes, sir. Yes, sir. आता इकडे बरं का, दोन संख्यांची बेरीज जर करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्या टाईपचे व्हेरिएबल वापरणार आहोत ते मशीनला सांगायला लागतं आहे ना. बिफोर CLR SCR लक्षात ठेवा. बिफोर CLR SCR जे काय आपण व्हेरिएबल आपण प्रोग्राम मध्ये वापरणार, ऑल दोज व्हेरिएबल नीड्स टू बी डिक्लेअर्ड बिफोर CLR SCR. तर आपण इंटिजर टाईपचे व्हेरिएबल वापरणार आहोत. इंट नावाचा हा कीवर्ड आहे. कीवर्ड म्हणजे काय पुढे येईल ते, बरं का, त्याची डेफिनेशन वगैरे बघू आपण. पण हा कीवर्ड वापरतोय मी. आपण असं नाही लिहायचं इंटिजर. लक्षात येतंय का? हॅलो. हॅलो. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. हा, शॉर्ट मध्ये लिहितोय इंट. असं शॉर्ट मध्ये इंट लिहिल्यानंतर कम्प्युटर समजून घेतो की हे इंटिजर टाईपचं काहीतरी तुम्ही वापरणार आहात. मग इंट लिहायचं. नंतर व्हेरिएबलची नावं A, B दोनच व्हेरिएबल घेतले मी. सेमिकोलन. वाक्य पूर्ण झालं तर ह्या स्टेटमेंटमुळे कम्प्युटरला किंवा मशीनला समजतं की तुम्ही दोन टाईपचे व्हेरिएबल तुमच्या प्रोग्राममध्ये वापरणार आहात. त्यांची नावं A आणि B आहेत आणि ते इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत. इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत याचा अर्थ काय की A आणि B मध्ये आपण इंटिजर टाईपच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हे समजण्यासाठी तुम्हाला लिहितोय. डिक्लेरेशन म्हणायचं ह्याला ऑफ इंटिजर टाईप ऑफ व्हेरिएबल्स. A आणि B हे इंटिजर टाईपचे व्हेरिएबल्स आहेत. ते डिक्लेअर करण्यासाठी लिहिलेली ही स्टेप. काय अडचण? काय अडचण? No, No, sir. sir. हा, इथे जर समजा मी कॉमा नाही दिला, समजून घ्या, कॉमा जर मी नाही दिला तर मी काय लिहिलं, इंट AB असं लिहिलं, तर मशीन वाचताना ते AB म्हणजे एक व्हेरिएबल आहे असं वाचणार. AB हे एक व्हेरिएबल असं वाचलं जाणार. इकडे दोन व्हेरिएबल वापरले असा अर्थ कम्प्युटर घेणार नाही. हॅलो. कम्प्युटर विल कन्सिडर ओनली वन व्हेरिएबल अँड नेम ऑफ दॅट व्हेरिएबल इज AB. हॅलो. Yes, sir. Yes, sir. So if you want to separate your variables, so you should use comma. Comma will help to computer to understand you have used, okay, some variables and all those variables you have separated by comma. असा अर्थ आहे त्याचा. हॅलो.
कळलं काय? Yes, sir. Yes, sir. दुसरी एक गोष्ट बघा ना, किती पॉसिबिलिटीज असू शकतात. समजा मी इथे ए बी असं न लिहिता ए आणि स्पेस दिला आहे ना बी, तर त्याला मात्र आता कळणार नाही काहीच, तो एरर फेकणार. ठीक आहे, तर हा एरर काय असणार? डिक्लेरेशन सिंटॅक्स एरर. ह्याचा अर्थ तुम्ही जे काही हे ए आणि बी लिहिले, हे दोन सेपरेट जर व्हेरिएबल असतील तर त्यांच्यामध्ये ब्लँक स्पेस देऊन नाही चालत, तुम्हाला कॉमास द्यायला लागणार. हॅलो, सिंटॅक्स Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ह्या लँग्वेजचा नियम म्हणा, ग्रॅमॅटिकल रूल म्हणू आपण ह्याला, जो आपण फॉलो केलाच पाहिजे, तो कॉमा देऊन. समजलं का? हॅलो, Yes, sir. हा, काही जण ह्याच्या आधी कॉमा देतात, जे चुकीचं आहे, तो एरर फेकणार. तो कॉमा दिला ह्याचा अर्थ काय की ह्याच्या आधी पण एक व्हेरिएबल द्या म्हणणार तो. हॅलो, इथं Yes, sir. थोडक्यात काय की हाऊ मेनी व्हेरिएबल्स यू विल बी डिक्लेअरिंग, त्याच्यापेक्षा एक कमी कॉमा यायला पाहिजे. येतं का लक्षात बघा. आणि तो कॉमा हा सुरुवातीला आणि शेवटला नसला पाहिजे. इथं पण मी कॉमा नाही देऊ शकत. इथं जर कॉमा दिला तर तो तिसऱ्या व्हेरिएबलची वाट बघणार, तो एरर फेकणार. डिक्लेरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली. हॅलो, यस. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. हा, परत अजून काही जण अशी मिस्टेक करतात, इंट आणि ए च्या मध्ये स्पेस नाहीत देत, असं लिहितात इंटा. ठीक आहे, इंटा कॉमा बी असं काहीतरी. मग त्याला परत हे पण कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरला इंटा वगैरे कळत नाही, कम्प्युटरला फक्त इंट कळतं. लक्षात घ्या. पांढरा कलर तिकडे लक्षात घ्या, पांढरा कलर म्हणजे कीवर्ड आहे तो, ते आपण पुढे बघूया. आता फक्त समजून घ्या. बघा ना, इंटा इज अनडिफाईन्ड सिम्बॉल, तो इंटा वाचणार, इंट नाही वाचणार, इंटा वाचणार. हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तर इकडे स्पेस भरपूर महत्वाचा आहे. ब्लँक स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जर मी कंपाईल केलं तर तो एरर नाही देणार, म्हणजे मी जी काही लिहिलेली इन्स्ट्रक्शन आहे ती कम्प्युटरला समजली आहे. ए आणि बी हे दोन व्हेरिएबल आपण वापरलेले आहेत, जे इंटिजर टाईपचे व्हेरिएबल आहेत. त्या व्हेरिएबल मध्ये आपण इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, असा अर्थ आहे त्याचा. समजलं काय? Yes, sir. Yes, sir. बिफोर CLR SCR वी हॅव डिक्लेअर्ड आवर व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर CLR SCR आणि गेट CH च्या मध्ये आपण आपल्या इन्स्ट्रक्शन्स लिहितो. CLR ही पहिली ही स्टार्ट म्हणू, ह्या कर्ली ब्रॅकेटची स्टार्ट म्हणू आपल्या अल्गोरिदम नुसार, आणि हा एंड आहे. कर्ली ब्रॅकेटचा हा एंड आहे. हॅलो, हा एंड म्हणजे आपल्या अल्गोरिदमचा एंड आहे. हॅलो, यस. Yes, Yes. sir. Yes, sir. आता इकडे CLR SCR च्या नंतर मी ए ची व्हॅल्यू मशीनला सांगतोय आणि ए ची व्हॅल्यू 10 आहे असं सांगितलं आहे. याचा अर्थ काय आहे की ए ची व्हॅल्यू 10 आहे असा तो समजून घेतो. ए इज इक्वल टू 10, सेमिकोलन म्हणजे वाक्य संपलं. जर सेमिकोलन दिलं नाही तर तो एरर फेकणार. हॅलो, सेमिकोलन नाही असं कळतं त्याला. Yes, sir. Yes, sir. मग वाक्य कुठे संपलं तिथे सेमिकोलन द्यायचं. ठीक आहे. सिमिलरली व्हॅल्यू ऑफ बी लिहिलं इकडे 20 सेमिकोलन F2. कंपाईल करा. ठीक आहे, रन करू आपण. आउटपुट आपण स्क्रीनवर काय दाखवायचं अजून सांगितलेलं नाही, बरोबर? हॅलो, प्रिंटएफ Yes, sir. Yes, sir. जोपर्यंत आपण वापरत नाही तोपर्यंत आउटपुट स्क्रीनवर काही येत नाही. लक्षात घ्या. प्रिंटएफ हे ओनली वन फंक्शन वी आर युजिंग इन PPS सब्जेक्ट विच विल हेल्प अस टू डिस्प्ले मेसेजेस ऑन द आउटपुट स्क्रीन. हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग इकडे मी प्रिंटएफ फंक्शन वापरतोय. बघा ना, ए ची व्हॅल्यू मला स्क्रीनवर दाखवायची, जी 10 लिहिली आपण. असं आहे ना, व्हॅल्यू ऑफ, अवतरण चिन्हात काय पण लिहू शकतो आपण. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू एन, आणि इकडे फॉर्मॅट स्पेसिफायर वापरतो आपण %d. आता %d म्हणजे इंटिजर साठी आहे. लक्षात घ्या, मी ते वरती लिहितोय कमेंट मध्ये. %d is the format specifier for integer values. काय अडचण? हॅलो, No, sir. No, sir. % is the format specifier for integer values. मग इथे आपल्याला काय दाखवायचंय, ह्या आउटपुट स्क्रीन वरती काय दाखवायचंय? व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू, आणि त्या इज इक्वल टूच्या पुढं जी काय व्हॅल्यू असेल ए ची, जी आपण दिली मशीनला, ती मशीनला व्हॅल्यू इथे आउटपुट स्क्रीनवर दाखवण्यासाठी हे प्रिंटएफ फंक्शन लिहिलेलं आहे. मी जर एवढंच लिहिलं तर तो व्हॅल्यू नसतो दाखवत.
तो फक्त एवढं दाखवणार व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू, त्या इज इक्वल टूच्या पुढे मला त्याची व्हॅल्यू दाखवायची. मग ती व्हॅल्यू कसली व्हॅल्यू आहे ते त्याला सांगायला लागतं, मशीनला सांगायला लागतं. त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरतोय आपण. मग इंटिजर व्हॅल्यू असेल तर त्या इज इक्वल टू नंतर %d लिहायचं. हॅलो, का %d? तर ए हे इंटिजर टाईपचं व्हेरिएबल आहे. ए हे इंटिजर टाईपचं व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू आपल्याला स्क्रीनवर दाखवायची जी इंटिजर आहे, म्हणून %d लिहिलेलं आहे. हॅलो, यस. Yes, sir. त्याच्यानंतर ह्या डबल कोट अवतरण चिन्हाच्या नंतर कॉमा करून इकडे ए लिहायचा. कुणाची व्हॅल्यू दाखवायचं ते व्हेरिएबलचं नाव लिहायचं. जर इकडे बी लिहिला तर स्क्रीनवर दाखवताना तो व्हॅल्यू ऑफ ए दाखवणार, पण बी ची व्हॅल्यू त्याच्या समोर दाखवणार. हॅलो, म्हणजे असं. त्याला डोकं नाही, लक्षात घ्या. कम्प्युटरला डोकं नाही. हॅलो, ए इज इक्वल टू 20 दाखवणार, Yes, sir. चिन्ह दाखवणार. इथे चुकलं कोण? आपण चुकलो आहे. त्याच्यासाठी इकडे वापस लिहायचं, ए इथे एच लिहायचा. बी जर लिहिला तर तो विचार न करता व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 20 दाखवणार, जी बी ची व्हॅल्यू आहे. हॅलो, यस. Yes, sir. Yes, sir. समजतं का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. हा. मग इकडे ए ची जर व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवायची असेल तर एच व्हेरिएबल इथे लिहायचा. आता मी सेव्ह केलं, रन करतो बघा ना, ए ची व्हॅल्यू 10 दाखवेल. मगाशी 20 दाखवत होतं ते. हॅलो, Yes, sir. Similarly, if suppose I wanted to display value of b on the output screen, I can use the same kind of statement. बघा ना फरक कसा होतो बघा ना. व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू %d. का डी? बी ची पण कसली व्हॅल्यू आहे? Integer. आता इथे काय झालं? व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 20 आहे ना, एकाच लाईन मध्ये आलं. मग हे पण मला वाटतं मागच्या लेक्चरला बघितलं होतं आपण. जर व्हॅल्यू ऑफ बी हे नवीन लाईनला जर जायचं असेल तर व्हॅल्यू ऑफ बी च्या आधी बॅकस्पेस कॅरेक्टर वापरतोय आपण. त्या बॅकस्पेस कॅरेक्टरचं नाव आहे \n. \n इज दी बॅकस्पेस कॅरेक्टर. सो मोस्टली यू कॅन यूज \n आहे. याचा अर्थ काय की नवीन लाईन जो काही मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. आता इथे बघा, व्हॅल्यू ऑफ ए जो काही आहे तो पहिल्याच लाईनला डिस्प्ले झालाय, दिसतोय का? Yes, sir. Yes. तो व्हॅल्यू ऑफ ए हा जो काही आहे 10, तो पण मला खालच्या लाईनला दाखवायचा, म्हणून मी काय केलं, इकडे \n वापरलेला आहे. आणि त्याच्याच खाली आहे व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 20, हे पण मला त्या व्हॅल्यू ऑफ ए च्या खालती दाखवायचं आहे, म्हणून मी इकडे काय केलेलं आहे, \n टाकलेलं आहे. \n इज द बॅकस्पेस कॅरेक्टर विच इज हेल्पिंग अस टू डिस्प्ले मेसेजेस ऑन द आउटपुट स्क्रीन टू द न्यू लाईन. नवीन लाईनला आपला मेसेज डिस्प्ले करण्यासाठी \n वापरतोय आपण. काय अडचण? No, sir. दिसलं का? थोडंसं खाली आलंय बघा ना, व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10 हे थोडंसं खाली आलंय का, तर आपण व्हॅल्यू ऑफ ए च्या आधी पण \n वापरलाय. हॅलो, Yes, sir. Yes, sir. जर समजा हा \n काढला तर तो एकदम वरती, कुठं वरती, एकदम बघा चिटकून वरती. हॅलो, यस. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. थोडस 2 घरं जर मी इकडे आत आलो तर ते बरोबर एका खाली एक दाखवेल. बघा थोडस वेगळं आहे इकडे. इकडे जसं करतो तसं तिकडे दिसेल अशी गॅरंटी नाही देऊ शकत आपण. हॅलो, त्याला प्रोग्रामिंग म्हणायचं. हॅलो, ट्रायल आणि एरर मेथड आहे बघा, एका खाली एक आले आता, पण ते एकदम चिटकून वर आले, वरच्या स्क्रीनला चिटकून आले. जर मी इथे \n लिहिलं तर मात्र तो, आता बघा ना, हे आउटपुट आहे, असं थोडंसं खाली येणार, हे लक्षात ठेवा ना, चिटकून आहे ते वरती, थोडंसं खाली येणार. मी सेव्ह करतोय प्रोग्राम, F2 सेव्ह झाला, रन करतोय, थोडंसं खाली आलं एक लाईन. हॅलो, Yes, sir. समजलं का व्हॅल्यूज कशा डिस्प्ले करायच्या आउटपुट स्क्रीन वरती? हॅलो, Yes, sir. त्याच्यानंतर आता आपण रिझल्ट डिस्प्ले करतोय. रिझल्ट हे डिस्प्ले करण्याचे 2 प्रकार आहेत. ह्या 2 व्हेरिएबलनी सुद्धा आपण रिझल्ट डिस्प्ले करतोय, पण तिसरा व्हेरिएबल वापरला गेला पाहिजे ज्याचा आपण रिझल्ट स्टोअर केला पाहिजे. बघा मी डायरेक्ट एक मेथड दाखवतोय, हे असं वापरायचं नाही ऍक्च्युली.
वापरलं तर चालतं पण वापरायचं नाही. /n ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू, आन्सर कसं येणार आहे हो? इंटिजर. हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू, त्या इज इक्वल टूच्या पुढं जे काय आन्सर येणार ते पण इंटिजर येणार, म्हणून % वापरलेला आहे. आणि कॉमाच्या बाहेर ते डायरेक्ट ऑपरेशन लिहायचं ए प्लस बी, ए आणि बी ची बेरीज करून तो दाखवणार आन्सर इकडे. हॅलो, कळलं का? Yes, sir. Yes, sir. येस. कंपाईल करतोय मी, रन करतोय. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 10, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 20, ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 30. काय अडचण? No, sir. No, sir. हा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा फास्ट. हे नंतर लिहून घ्यायचंय वहीमध्ये तुम्हाला. काढला का स्क्रीनशॉट? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Yes, sir. हा, मी काढला का सगळ्यांनी? हॅलो, Yes, sir. सगळे. sir. कुणाला येत नसेल तर विचारा इकडे स्क्रीनशॉट काढायला. हॅलो, सगळ्यांना येतं का? किती जण जॉईन झालेत? बघा. 55. 55च्या 55 जणांना स्क्रीनशॉट काढायला येतो का? Yes, sir. Yes, sir. तर जर येत नसेल तर तिकडे युट्यूब वरती जायचं आणि युट्यूब वरती जाऊन हाऊ टू टेक अ स्क्रीनशॉट फ्रॉम दी मोबाईल असं टाका. बरेच काही व्हिडिओ येतील. तुमचं कुठलं मॉडेल आहे त्या मोबाईलचं, त्या मॉडेलनुसार पद्धत बदलेल तिकडे आहे ना स्क्रीनशॉट काढण्याची. ठीक आहे. मोस्टली मला वाटतं आवाज कमी आणि जास्त करण्याचं बटन आणि मोबाईल स्विच ऑफ करण्याचं बटन, हे जर 2 बटन एकदम प्रेस केली तर स्क्रीनशॉट निघतो. किंवा दुसरी मेथड काय आहे की हा तुमचा मोबाईल असेल तर त्या मोबाईल वरती अशी 3 बोटं ठेवायची स्क्रीनवरती आणि खाली ओढायचं. हॅलो, असं. Yes, sir. किंवा हे आवाज मोठं करायचं बटन आणि इकडे बरं का, हे व्हॉल्यूम कमी जास्त करण्याचं बटन, त्याच्या खाली स्विच ऑन स्विच ऑफ करण्याचं, आपला मोबाईल स्विच ऑन स्विच ऑफ करण्याचं बटन, व्हॉल्यूम वाढवण्याचं आणि स्विच ऑन करण्याचं बटन ऍट ए टाइम दोन्ही दाबायचे, स्क्रीनशॉट निघतो. येस. हॅलो, Yes, sir. घेतला का मग? Yes, sir. Yes, आता sir. ए ची व्हॅल्यू चेंज करतोय बरं का. ए ची व्हॅल्यू मी 105 करतोय आणि बी ची व्हॅल्यू काहीतरी 234 काही पण चेंज केली. मी रन करतोय बघा. आलं का आन्सर करेक्ट? हॅलो, येस. Yes, sir. Yes, sir. पण आता इकडे थोडस जर अडचण काय आहे की प्रत्येक वेळेस मला प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू चेंज करायला लागते. इथे चेंज केल्यानंतर, प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर मग आन्सर दिसतं. मला आता असा प्रोग्राम लिहायचा आहे जिकडे मशीन आपल्याकडून व्हॅल्यू घेणार ए ची, मशीन आपल्याकडून व्हॅल्यू घेणार बी ची, आणि आपल्याकडून घेतलेल्या व्हॅल्यूची बेरीज करून कम्प्युटरनी स्क्रीनवर दाखवायला पाहिजे. हॅलो, पुढच्या लेवलला चाललो आपण. हॅलो, Yes, sir. Yes, sir. जसं तिकडे एटीएम कार्ड इन्सर्ट केल्यानंतर एटीएम मशीन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेसेज येतो, प्लीज एंटर युअर पिन. मग आपण कीबोर्ड थ्रू आपला पिन टाकतो आणि मग सिस्टम चालू होते. बरोबर, त्या पद्धतीने इकडे ए ची व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू दिली का हो? हॅलो, आउटपुट स्क्रीनवर. मागच्या लेक्चरला आपण शिकलो आउटपुट स्क्रीनवर आपण काहीच नाही करू शकत. जर करायचं असेल तर आपल्याला इन्स्ट्रक्शन्स तशा इनपुट स्क्रीनवरून यायला पाहिजेत. येस. Yes, sir. Yes. तर आता आपण पुढच्या प्रोग्राम कडे जातोय. ह्याच्यामध्येच थोडंसं मॉडिफिकेशन करतोय मी. बघा ना, हे ए आणि बी च्या व्हॅल्यू मी इथून देणार नाहीये. आणि हा जो कोड आहे ह्याला मी काय करतोय, कमेंट पास करतोय, /***. हे मल्टिपल लाईन कमेंट, म्हणजे हे तिन्हीच्या तिन्ही लाईन हाईड झाल्या मशीनसाठी. जर मी आता प्रोग्राम माझा एक्झिक्यूट केला तर ब्लँक स्क्रीन दिसणार मला. येस. Yes, sir. का तर आपण ते हाईड केलंय. आणि जर मी हे काढलं आणि जर मी एक्झिक्यूट केलं तर ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण दिलेल्या नाहीयेत मशीनला, तरी पण त्याला आपण स्क्रीनवर दाखवायला लावतोय कम्प्युटरला. तो विचार नाही करणार, ए आणि बी च्या व्हॅल्यू काय पण दाखवणार, ए आणि बी च्या व्हॅल्यूची बेरीज पण काय पण करून दाखवणार, एरर देणार नाही. हॅलो, येतोय का लक्षात? बघा. Yes, sir. Yes, sir. मशीन आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. आपण जर याची व्हॅल्यू काय आहे तर तुम्ही म्हणणार काय, तुम्ही सांगा की आधी आहे. पण तिकडे तो विचार नाही करत. मशीनला जर तुम्ही सांगितली याची व्हॅल्यू दाखव तर तो काही पण व्हॅल्यू दाखवणार. बी ची व्हॅल्यू दाखव, ए आणि बी च्या बेरजा पण करून तो स्क्रीनवर दाखवणार. दाखवल्या का त्याने? कळलं का हे?
Yes, sir. आता म्हणून त्याच्यासाठी काय केलंय, हे कमेंट मध्ये आपण टाकलेलं आहे. कमेंट म्हणजे हा पार्ट एक्झिक्यूट करणार नाही. जरी आपण एक्झिक्यूट केला तरी आपल्याला ब्लँक स्क्रीन दिसणार. म्हणून कमेंट हा महत्वाचा पार्ट आहे. कम्प्युटर प्रोग्रामिंग शिकताना कमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. जो भाग आपल्याला एक्झिक्यूट करायचा नाही तो भाग कमेंट मध्ये टाकून द्यायचा. जर एकच स्टेटमेंट जर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं नसेल तर तेवढ्या स्टेटमेंटसाठी काय करायचं, सिंगल लाईन कमेंट टाकायची. ए ची व्हॅल्यू तो नाही दाखवणार, पण बी ची व्हॅल्यू दाखवणार, आणि बी ची पण व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवणार, ए ची नाही दाखवणार. हॅलो, सिंगल लाईन कमेंट Yes, sir. अर्थ कळतो का बघा ना, सिंगल लाईन कमेंट. मग सिंगल लाईन कमेंट जर असतं तर प्रत्येक वेळेस हे असं करत बसायला लागला असता. हा टाइम कन्झ्युमिंग आहे. हॅलो, 3 ठिकाणी किती वेळा काय काय केलं बघा. ह्याच्यासाठी तिकडे मल्टिपल लाईन कमेंट आला. मल्टिपल लाईन कमेंट म्हणजे काय, तिन्ही लाईन मला हाईड करायचं, मी डायरेक्ट इथे जाणार फॉरवर्ड स्लॅश स्टार स्टार फॉरवर्ड स्लॅश, त्याच्यामध्ये लिहायचं. जर हे पण घालवलं आणि हे लिहायचं, ते कम्प्लीट करायचं राहिलं कमेंट, तर तो गेट सीएच ला पण कमेंट टाकणार, कर्ली ब्रॅकेट ला पण कमेंट टाकणार आणि एरर देणार. हॅलो, कारण की मेन फंक्शन कुठं कम्प्लीट झालंय त्याला कळणार नाही. हॅलो, येतं का Yes, लक्षात? sir. ते इथं कम्प्लीट व्हायला पाहिजे बघा ना, गेट सीएच दिसलं पाहिजे. हे कर्ली ब्रॅकेट म्हणजे मेन फंक्शन क्लोज झालेलं पण मशीनला कळलं पाहिजे. नाहीतर जर तुम्ही हे दिलं नाही तर त्याला कळणार नाही की खाली तो हुडकत बसणार, हे कर्ली ब्रॅकेट जे चालू आहे ते बंद कुठं झालं हे हुडकत बसणार. त्याच्यामुळे महत्वाचं आहे कमेंट बघा, हे द्यायला यायला पाहिजे. F2 आता जर रन केलं तर ब्लँक स्क्रीन दिसेल. त्याच्यासाठी आता बघा ना, आपल्याकडून व्हॅल्यू त्यांनी एच्या आणि बीच्या घ्यायला पाहिजेत. मग इकडे एक प्रिंटअप फंक्शन वापरतोय मी. कसं वापरतोय बघा, /n प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए. हाऊ यू विल एंटर व्हॅल्यू ऑफ ए थ्रू कीबोर्ड. एवढंच लिहिलं आहे ना, एवढंच लिहिलं आधी. आणि स्क्रीनवर आउटपुट काय दिसतं बघितलं रन करून. काय दिसलं? हॅलो हॅलो, Please enter the Please value. enter value of value A. of A. पण मी जर इकडे व्हॅल्यू ए ची टाकायला गेलो तर ते ऍक्सेप्ट नाही करणार. मी 2 टाईप करतोय बघा ना, 2 टाईप केलं रे केलं की लगेच ते फेकतं बाहेर. आपल्याला फेकलं का? येस, Yes, sir. करतोय मी. Yes, sir. तुम्ही हे चेक करून बघा, मी 2 प्रेस केलं की फेकतं बाहेर ते. म्हणजे आपल्याकडून ए ची व्हॅल्यू ऍक्सेप्ट नाही करत आहे. म्हणजे इनपुट व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू ऍक्सेप्ट करत नाहीये. मग ते कीबोर्ड थ्रू ए ची व्हॅल्यू आपल्याकडून ऍक्सेप्ट करण्यासाठी प्रिंटएफ जसा दाखवतो स्क्रीनवर मेसेज, ज्याला आपण आउटपुट फंक्शन म्हणतो, तसं आपण स्कॅनएफ हे इनपुट फंक्शन वापरणार आहोत, जे आपल्याला मदत करेल कीबोर्ड थ्रू ए ची व्हॅल्यू देण्यासाठी. कळलं का? हॅलो, Yes. Yes, sir. स्कॅनएफ इथे लिहू आपण. तो हे तुम्हाला समजण्यासाठी, टू ऍक्सेप्ट व्हॅल्यूज फ्रॉम कीबोर्ड. मग त्याचा सिंटॅक्स कसा आहे बघा ना, गोलकंस सेमीकोलन अवतरण चिन्ह. त्या अवतरण चिन्हात कसल्या टाईपची व्हॅल्यू तुम्हाला कीबोर्ड थ्रू एंटर करायची तो फॉर्मॅट स्पेसिफायर. ए ची व्हॅल्यू कसली आहे हो? Integer. इंटिजर. मग आपण इकडे लिहिलेलं आहे %d हा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे इंटिजर व्हॅल्यू साठी, म्हणून %d लिहिला. ज्यावेळेस %d स्कॅनएफ मध्ये लिहितो आपण अवतरण चिन्हात, त्यावेळेस मशीन समजून घेते की तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करायची आहे. कळलं का हे? Yes. एवढंच लिहिलं मी बघा ना, एवढंच लिहिलं. प्रोग्राम रन झाला. तो इंटिजर व्हॅल्यू पण घेणार आपल्याकडनं, पण घेतलेली व्हॅल्यू ही कुठे स्टोअर करायची हे अजून सांगितलं नाही आपण त्याला. हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. मस्त का बघा. म्हणजे हे समजून घेण्यासाठी हे कमेंट काढतोय मी इथून आणि इथे कमेंट देतोय. आपल्याला ए ची व्हॅल्यू दाखवायची स्क्रीनवर बघा ना, व्हॅल्यू ऑफ ए मी 2 टाकली, एंटर की प्रेस केली, ए ची व्हॅल्यू तो करेक्ट दाखवत नाही. कळलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग ही करेक्ट व्हॅल्यू दाखवण्यासाठी स्कॅनएफ मध्ये, ह्याचा अर्थ फक्त काय की इंटिजर व्हॅल्यू कीबोर्ड कडून घे असा मेसेज कळणार कम्प्युटरला, पण ती कशात स्टोअर कर, कॉमा करून ॲम्परसँड ए लिहायचं. जर मी कॉमा करून ॲम्परसँड ए लिहिला तर ह्याचा अर्थ काय आहे की जी काही कीबोर्ड थ्रू इंटिजर व्हॅल्यू घेतली गेली ती इंटिजर व्हॅल्यू ही ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, अशी इन्स्ट्रक्शन आपण कम्प्युटरला दिली. मग तो ए ची व्हॅल्यू जी काही कीबोर्ड थ्रू आपण टाकणार ती व्हॅल्यू
ए मध्ये स्टोअर करणार आणि ए ची व्हॅल्यू करेक्ट दाखवणार स्क्रीनवर. बघा ना, मी रन करतोय परत. ए ची व्हॅल्यू मी 23 प्रेस केलेली टाकली तिकडे, एंटर की प्रेस केली की व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 23 असा मेसेज स्क्रीनवर दाखवणार तो. हॅलो हॅलो, Yes, sir. Yes, sir. कसं आहे बघा ना, प्रत्येक कमांड कशी देतोय आपण समजून घ्या हे. त्याच्यानंतर मी बी साठी असंच लिहिणार. बघा ना, सॉरी, इथे प्रिंट एफ सांगा डबल कोट \n खालच्या लाईनला जाण्यासाठी प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू एवढंच लिहिलं. F2 रन केलं तर तो ए ची व्हॅल्यू घेणार, बी ची व्हॅल्यू न घेता डायरेक्ट ए ची व्हॅल्यू दाखवली. का हो? कारण की बी ह्या व्हेरिएबल साठी आपण स्कॅनएफ फंक्शन वापरलेलं नाही. नाही. समजतं का बघा. त्याच्यामुळे त्यांनी बी ची व्हॅल्यू न घेता डायरेक्ट ए ची व्हॅल्यू दाखवली, म्हणजे पुढच्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट केल्या त्यांनी. समजतं का बघा. Yes, sir. Yes, sir. त्याच्यासाठी इकडे आता मी स्कॅनएफ वापरतोय. ह्या स्कॅनएफ मुळे काय होईल, तो इंटिजर व्हॅल्यू बी ची घेईल आणि बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी %d फॉर्मॅट स्पेसिफायर कॉमा एम्परसाइंड बी म्हणजे ह्या बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये कीबोर्ड थ्रू जी काही बी ची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली जाईल ती व्हॅल्यू बी मध्ये स्टोअर कर असं सांगितलं आपण. बघा, सेव्ह केलं, रन केलं, ए ची व्हॅल्यू टाकली 2, बी ची व्हॅल्यू 3 टाकली, एंटर की प्रेस केला तर तो ए ची व्हॅल्यू दाखवेल, बी ची व्हॅल्यू दाखवणार नाही. कारण काय? आपण ते खाली हाईड केली. हा, आपण ते कमेंट मध्ये ठेवलेलं आहे, तर ते कमेंट मधून काढून आपण इथे कमेंट देऊ. आता बघा ना कसं, तर बी ची व्हॅल्यू तो आता स्क्रीनवर दाखवणार. कसं असतं बघा ना कमेंटचं महत्व. दिसलं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, आता आपल्याला sir. आन्सर दाखवायचं स्क्रीनवर. आन्सर दाखवण्यासाठी हे शेवटचं पण कमेंट आपण काढून टाकू. रन करू आता. बघा ना, आता वेगवेगळ्या व्हॅल्यू साठी बेरीज करून दाखवणार तो फटाफट. हॅलो, Yes, sir. Yes, sir. आता काही पण व्हॅल्यू द्या, आपल्याकडून घेणार तो आहे, आपल्याकडून घेणार आणि त्यांची बेरीज करून दाखवणार. हॅलो, मगाशीचा जो होता तो प्रोग्राम वेगळा होता, जिकडे तसल्या प्रोग्रामला काय म्हणायचं, स्पेसिफिक प्रोग्राम म्हणायचं. स्पेसिफिक प्रोग्राम म्हणजे व्हॅल्यू आणि ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू देऊ नाही शकत. हा जनरलाइज्ड प्रोग्राम झाला. जनरलाइज्ड प्रोग्राम म्हणजे काय, तर ए आणि बी च्या व्हॅल्यू आपण स्वतः देऊ शकतो आणि त्यांची बेरीज करून तो दाखवणार. हॅलो, Yes, sir. Yes, Yes. ह्याच्यामध्ये काय अडचण? No, sir. No, sir. 2 + 9 2 + 7 9. इकडे बर का, इकडे हे आपण जे काही लिहिलं हे चुकलं असं नाही. याचा स्क्रीनशॉट काढा प्लीज, फास्ट. काढला का? Yes, sir. असं लिहिलं म्हणजे चुकला असा अर्थ नाहीये, ठीक आहे. पण इकडे आपला फॉर्म्युला सोपा होता आणि छोटा होता. फॉर्म्युला सोपा आणि छोटा होता, इकडे चुकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे असं लिहिलं तर चुकत नाही आणि काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण जर फॉर्म्युले मोठे असतील, जसं अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये एका ब्रॅकेटमध्ये बरेच काही ब्रॅकेट्स, आठवतं का अप्लाइड मेकॅनिक्स? हॅलो, Yes, sir. Yes, sir. हा, तसले काही फॉर्म्युले जर लिहायला गेलो आपण ह्या प्रिंटअप मध्ये, तर तिकडे कर्ली राऊंड ब्रॅकेटचा घोळ होऊन चुकण्याचे चान्सेस जास्त असतात, आन्सर करेक्ट न येण्याचे चान्सेस जास्त असतात. अशा ठिकाणी आपण व्हेरिएबल घ्यायचे आणि आपलं रिझल्ट जे काय आहे ते वेगळ्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं. फॉर एक्झाम्पल, सी इज माय आउटपुट व्हेरिएबल, ए अँड बी आर माय इनपुट व्हेरिएबल्स. ते इनपुट व्हेरिएबल्स आपण इनपुट व्हॅल्यूज घेतल्या कीबोर्ड थ्रू प्रिंटअप स्कॅनअप वापरून. सी इज माय आउटपुट व्हेरिएबल, इन दिस सी व्हेरिएबल वी कॅन स्टोअर आवर रिझल्ट. तो कसा? असा, सी इज इक्वल टू ए प्लस बी. आणि इकडे ए प्लस बी न लिहिता नुसतं ते व्हेरिएबल लिहायचं सी. काय अडचण? हॅलो, C is the third variable that we have added, okay, and this is our output variable. In the output variables we are storing our results. Input variables are the variables whose value we need to enter through keyboard, because of which we are using printf and scanf functions. Input variable साठी printf आणि scanf function वापरणं गरजेचं आहे. आउटपुट व्हेरिएबल साठी scanf व्हेरिएबल स्वप्नात सुद्धा वापरायचं नाही. हॅलो, हॅलो,
हॅलो. Yes, sir. काही विद्यार्थी बघितले बरं का मी, ते काय लिहितात बघा ना, असं लिहितात काय बघा ना, त्याला कसलं प्रोग्रामिंग म्हणायचं बघा ना, प्रोग्रामिंग म्हणायचं तर काय, त्याचा विचार करा बरं का बाकीच्यांनी सगळ्यांनीच. /n असं लिहितात आणि प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू आणि स्कॅन एफ. काय अर्थ झाला बघा ना, विचार करा तुम्हीच, मला असलं कळत नाही काय, पोरं लिहितात. आता तुम्ही इकडे लॅबमध्ये नसल्यामुळे तुम्ही लिहिणार नाहीत, मला दिसणार नाहीत तुमच्या चुका, पण ज्या काही मी आतापर्यंत शिकवताना ज्या काही चुका विद्यार्थ्यांच्या नोटिफाय केल्या त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी, मग लगेच प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ सी. काय अर्थ झाला हो याचा, येतं का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. जे आपलं आउटपुट व्हेरिएबल आहे ते इनपुट व्हेरिएबल झालं नाही पाहिजे आहे ना. आउटपुट व्हेरिएबल हे सी आहे, ज्याच्यामध्ये आपण बेरीज स्टोअर केली तर ते इनपुट म्हणून घेतलं गेलं नाही पाहिजे कुठल्याच पद्धतीत, कुठल्याच केसमध्ये. हॅलो. Yes, sir. कम्प्युटरला डोकं नाहीये, लक्षात घ्या ना, परत एकदा मी रिपीट करतोय. Computer is not having brain. As a human being, we have brain. That brain we are using here. Sometimes logic is required, sometimes algorithm is required. Number of steps are also very important. If you are changing the number of steps, definitely desired output will displayed on the output screen wrongly. चुकीचं दाखवतो ते, कसं दाखवतो बघा. हे सी घ्यायचं नाही इनपुट व्हेरिएबल, कळलं? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आता इकडे इकडे बरं का, ह्या नंबर ऑफ स्टेप्स आहेत. बेरीज करायच्या आधीच तुम्ही काय म्हणलं, कम्प्युटरला सांगितलंय ना, बेरीज करण्याच्या आधीच तू सी ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखव. म्हणजे आपण खालची लाईन जी कट करून वर टाकली मी इकडे, सी इज इक्वल टू ए प्लस बी हे नंतर लिहिलं. मशीन ऍक्च्युली बेरीज इथे करतो. ह्या स्टेपच्या नंतर मशीनला सी ची व्हॅल्यू ऍक्च्युली कळते. त्याच्या आधीच तुम्ही काय म्हणलं, मशीनला सी ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखव. बरोबर का? हॅलो. Yes, sir. असं जर लिहिलं तर मशीन परत एकदा विचार नाही करत. तुमचा सिंटॅक्स बरोबर असल्यामुळे तो कंपायलर नाही देत, पण जर तुम्ही रन केलं तर आन्सर मात्र तो चुकीचं देतो. कारण की तुम्ही काय सांगितलं, ऍडिशन जी काही आहे ती नंतर कर आणि सी ची व्हॅल्यू आधी दाखवली बघा त्यांनी. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. तुम्ही जो सी इज इक्वल टू ए प्लस बी जे काही आहे ते कुठे लिहिता, ते रिझल्ट डिस्प्ले होण्याच्या आधी फॉर्म्युला लिहिला गेला पाहिजे. फॉर्म्युला जर तुम्ही नंतर लिहिला तर तो चुकीचं दाखवतो. कारण की त्याला काय, ते एक्झिक्युशन कसं होतं बघा ना, एक्झिक्युशन विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मेन फंक्शन. इथून चालू होतं ते. सेलर एसआर पहिल्यांदा आउटपुट स्क्रीन क्लिअर करतो, नंतर तो प्रिंट हा मेसेज स्क्रीनवर दाखवतो, ए ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घेतो, ए मध्ये स्टोअर करतो, परत एकदा प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी हा मेसेज स्क्रीनवर दाखवतो, बी ची व्हॅल्यू हा बी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, ए ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवतो, बी ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवतो. नंतर लगेच तुम्ही त्याला सांगितलं ऍडिशन ऑफ ए अँड बी हे स्क्रीनवर दाखव. मग त्याला सी ची व्हॅल्यू अजून माहित नाहीये, तुम्ही दाखवायला लावल्या आधी तो दाखवणार आणि नंतर तुम्ही सी इज इक्वल टू ए प्लस बी आणि मग बेरीज करून काय फायदा आहे का हो? हॅलो, समजतं का बाय ना अल्गोरिदम? हॅलो. येस. Yes, Yes, sir. sir. मग इथे समजण्यासाठी बरं का, समजण्यासाठी हे स्टेटमेंट मी ह्या स्टेटमेंटच्या नंतर परत एकदा इथे लिहितोय. असं हे स्टेटमेंट 2 वेळा लिहिलंय आपण, हे पण आणि हे पण सेमच आहे. ते फक्त एकदा आधी लिहिलंय, एकदा नंतर लिहिलंय. फरक कसा होतो बघा, असं चुका करून बघायचा, मग शिकतं. हॅलो. येस. पहिलं जे दाखवलं ऍडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू 1300 काय दाखवलं बघा ना, 66 हे चुकीचं आहे. म्हणजे फॉर्म्युल्याच्या आधी रिझल्ट दाखवला गेला नाही पाहिजे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. समजतं का बघा? अजून एक गोष्ट बरं का अशीच, म्हणजे हे इथलं चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते काढतोय मी बघा आणि रन करून दाखवतोय एकदा बघा. येस, हे बरोबर. येस. Yes, sir. Yes, Yes, sir. याचा स्क्रीनशॉट घेतलाय का? घेतलाय का? Yes, sir. Yes, sir. हा, ठीक आहे. आता पुढचं बरं का, हे ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या दाखवायला लावल्या आपण, त्या जर मी
सुरुवातीलाच दाखव म्हणलं तर तो विचार नाही करत, तो दाखवणार, त्या चुकीच्या व्हॅल्यू दाखवणार. लक्षात घ्या. कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू कधी घेतं, त्याच्यानंतर तो ए ची व्हॅल्यू त्याला समजली, पण त्याच्या आधीच तुम्ही स्क्रीनवर त्याला मशीनला सांगताय की ए ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखव, तर तो विचार नाही करत, तो ए आणि बी च्या व्हॅल्यू स्क्रीनवर दाखवणार, पण त्या चुकीच्या असणार. म्हणजे कसं असं दाखवल्या का? रन केल्या केल्या लगेच. हॅलो, यस, Yes, sir. Yes, sir. आन्सर दाखवणार बरोबर, पण सुरुवातीलाच तुम्ही काय म्हणलं, ऍक्च्युली ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याकडून घेतल्यानंतर त्या स्क्रीनवर दाखवायला गेल्या पाहिजेत. त्या तुम्ही काय केल्या, आधीच स्कॅनएफच्या आधीच तुम्ही त्या दाखवल्या. ही एक जनरल मिस्टेक होती विद्यार्थ्यांकडून. व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घेतल्यानंतरच ऍक्च्युली आपण दाखवू शकतो आउटपुट स्क्रीनवर. काय अडचण? हॅलो, समजलं का हे? Yes, sir. अजून एक मिस्टेक जी मोस्टली केली जाते, ती म्हणजे स्कॅनएफ हे प्रिंटएफच्या आधी लिहिलं जातं. ही मजेशीर मिस्टेक आहे बघा. आता बघा, मी रन करतो, तुम्हाला मेसेज नाही दिसत आधी. हॅलो, कारण की ते सगळ्यात पहिल्यांदा स्कॅनएफ फंक्शन आहे. स्कॅनएफ तुम्ही एंटर, काही विद्यार्थी एंटर दाबत बसतात, काहीच होईना म्हणतात. तर हे कशामुळे झालेलं आहे, स्कॅनएफ फंक्शन आधी वापरलंय तुम्ही, म्हणजे ए ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू एंटर करा ही पहिली इन्स्ट्रक्शन दिली, पण ते कळत नाही आपल्याला, आणि इकडे आपल्याला कळत नाही नेमकं काय करायचं आहे. असंच कस्टमर सोबत होतं, आणि कस्टमर त्या सॉफ्टवेअर मध्ये फॉल्ट आहे म्हणून सांगतो बघा. मग इकडे आपल्याला माहिती आहे आपण स्कॅनएफ फंक्शन आधी लिहिलं, म्हणजे याची व्हॅल्यू त्यांनी घ्यायला पाहिजे. मग एंटर मी प्रेस करतोय बघा, आणि उलट सुलट झालं इकडे. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए, नंतर आला मेसेज. हॅलो, कळतंय का? कळतंय का काय झालं? Yes, sir. Yes, sir. स्कॅनएफ जे आहे, स्कॅनएफ ते आधी लिहिलं गेलं आहे ना, ह्या स्टेटमेंटच्या आधी. प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए च्या आधी स्कॅनएफ फंक्शन लिहिलं गेलं. तसंच जर हे स्टेटमेंट इथून उडवून जर ते इथे टाकलं तर तो आता 2 व्हॅल्यू घेणार. लक्षात घ्या ना, तो 2 व्हॅल्यू घेणार. आपल्याला कळणार नाही प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए. तो पहिली व्हॅल्यू घेतली, नंतर एंटर की प्रेस करायची, दुसरी व्हॅल्यू घेणार. म्हणजे आधी व्हॅल्यू घेतल्या आणि मग मेसेज दाखवले. काय उपयोग आहे का होत्या मेसेज दाखवण्याला? हॅलो, नाही. समजतं का बघा? त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, प्रिंटएफ फंक्शन पहिल्यांदा इनपुट व्हेरिएबल साठी यायला पाहिजे. appropriate message we are displaying for input variable like please enter value of a. तसा त्याच्यानंतर लगेच स्कॅनएफ फंक्शन यायला पाहिजे त्या व्हेरिएबल साठी, बरोबर का? हॅलो, नंतर प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ बी, आणि नंतर त्याच्यासाठी स्कॅनएफ. हा सिक्वेन्स भरपूर महत्वाचा आहे. हा प्रिंटएफ स्कॅनएफचा सिक्वेन्स भरपूर महत्वाचा आहे. समजलं का हे? हॅलो, यस. Yes, sir. आपल्याकडे लास्ट 2 मिनिट्स आहेत. सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट सांगतोय मी. इकडे आपण थांबतोय, ब्रेक होईल, आणि परत कितीला भेटणार आपण? 3:15. येस. Yes, sir. Yes, sir. इकडे महत्वाची एक गोष्ट सांगतोय जी मला 3:15 ला चालू झाल्या सांगायची. ऐका 2 मिनिटात. प्रिंटएफ मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाही. प्रिंटएफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाहीत. इथे येतोय मी. प्रिंटएफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचाच. हॅलो, प्रिंटएफ फंक्शन मध्ये आउटपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचाच. वन्स अगेन आय एम रिपीटिंग. प्रिंटएफ व्हेरिएबल मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही. हे तो वापरला जातो बऱ्याच वेळेस. पर्सेंटेज इथं उगाच काहीतरी लिहितात. काय होतं बघा, त्याचं पण दाखवतो. हे लिहायचं नाही असं. इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचे नाहीत. काय झालं, स्क्रीनवर दिसलं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मग एंटर दाबतात, आणि इथं ऍक्च्युली स्कॅनएफ चालू झालं ते कळत नाही. आलं का लक्षात? प्रिंटएफ मध्ये परत एकदा मी रिपीट करतोय, प्रिंटएफ फंक्शन मध्ये इनपुट व्हेरिएबल साठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही.
ए आणि बी हे आपले इनपुट व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा नाही. पण आपलं जर आउटपुट व्हेरिएबल असेल, सी हे आउटपुट व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू आपल्याला स्क्रीनवर दाखवायची, त्याच्यासाठी मात्र फॉर्मॅट स्पेसिफायर वापरायचा. जर तो वापरला नाही तर आपल्याला रिझल्ट स्क्रीनवर दिसत नाही. दिसला का रिझल्ट? नो सर. No, sir. त्याच्यासाठी बघा ना, हे वाक्य मला नंतर 3:15 आल्यानंतर सांगा. थांबूयात. येस सर. 3:15 शार्प आहे ना. फास्ट